मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की आपल्या लोणावळ्याच्या जगप्रसिद्ध चिक्कीला जिओग्राफिकल इंडिकेशन्स, ज्याला आपण GI टॅग म्हणतो, तो प्राप्त झालेला आहे. आता लोणावळ्याची ही चिक्की अस्तित्वात कशी आली आणि आजपर्यंत तिने आपला नावलौकिक टिकून कसा ठेवला, याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, सन 1882मध्ये भिवराज अग्रवाल आणि त्यांचा मुलगा मगनलाल हे आग्रा येथून मुंबईत आले होते आणि साधारण 20व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा 19वे शतक संपत असताना आपल्या पुणे ते मुंबई दरम्यान आपल्याला माहिती आहे की 1853 साली मुंबई ते ठाणे किंवा बोरीबंदर ते ठाणे ही रेल्वेगाडी धावली. जेव्हा रेल्वेगाडी ही मुंबईतून पुण्याच्या दिशेने आणण्याचं काम जेव्हा सुरू झालं, तेव्हा ह्या कामामध्ये सगळ्यात मोठा अडथळा हा बोरघाटाचा होता. कारण मुंबई समुद्रसपाटीपासून बोरघाट ओलांडून जेव्हा घाटावर येते, पुण्याच्या दिशेने येते, तेव्हा तो जो खालच्या पातळीवरून वरच्या पातळीवर रेल्वे नेण्याचं काम होतं किंवा रेल्वे रूळ नेण्याचं काम होतं, ते काम इंग्रज अधिकारी आपल्या स्थानिक मजुरांच्या साहाय्याने करत होते. डोंगरावरील काम, जड काम, रेल्वे रूळ वजनदार असतात, त्यावेळेस लाकडी स्लीपर असायच्या, लोखंडी स्लीपर असायच्या आणि हे सगळं वाहून नेणं, तिथं काम करणं हे अवघड होतं. याच्यामध्ये खूप शारीरिक मेहनत लागायची, शारीरिक कष्ट लागायचे आणि सैनिकांना किंवा तिथल्या मजुरांना, कामकरी लोकांना, कष्टकरी लोकांना अंगात ताकद यावी, अंगात ताकद असावी, ऊर्जा असावी, म्हणून त्यांना काही पौष्टिक खाद्य देण्याची गरज होती. आता भाजी, भाकरी, कांदा, मुळा, चटणी हे सगळे पदार्थ तिथे होतेच आणि अशा मजुरांना इंग्रज सरकार काही काजू बदाम तर खायला घालणार नव्हतं. मग आपलं जे नैसर्गिक आणि आपण ज्याला गावरान खुराक म्हणतो, गरिबांचे काजू बेदाणे म्हणतो, असा शेंगदाणा आणि पौष्टिक, रुचकर आणि आरोग्याला हितकारक असा गूळ ह्यांचं मिश्रण करून ते त्या मजुरांना देण्याची प्रथा सुरू झाली, जेणेकरून त्यांना चांगली ऊर्जा मिळावी, चांगली ताकद मिळावी. या अनुषंगाने शेंगदाणा, गूळ हे सगळे पदार्थ द्यायला त्यावेळेस सुरुवात झाली. त्याला गूळदाणी म्हणायचे आणि हा पदार्थ खाऊन सैनिकांना ऊर्जा आल्यासारखं वाटायचं, ताकद वाटायचं. आपल्याला तर माहिती आहे की पूर्वीपासून भिजलेली चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ खावी असे म्हणलं जातं. हरभरा हा घोड्यांनासुद्धा खाऊ घातला जातो, इतकी त्याच्यामध्ये ताकद आहे. तर हा शेंगदाणा, गूळ किंवा त्यावेळेस हरभऱ्याची डाळ भिजवून खात असतील तर ते सगळे पदार्थ हे शरीराला अत्यंत लाभदायक होते, शरीराला ऊर्जा, ताकद प्रदान करणारे होते. जेव्हा रेल्वे रुळाचं, रेल्वेच्या पटरीचं, तिथे रेल्वेच्या रुळाखाली अंतराळाच्या स्लीपर्स, लोखंडी किंवा लाकडी आणि बलास्ट आणि त्याचे जे विविध इतर फिक्चर्स अँड फास्टनर्स आहेत, म्हणजे नट बोल्ट असतील, हे सगळं काम त्यावेळेस सैनिकांनी आपल्या या ताकदीच्या जोरावर केलं आणि तेव्हापासून ही गूळदाणी, हे गूळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण लोकांना आवडायला लागलं. त्यावेळेस जेव्हा इंग्रज अधिकारी ह्या रेल्वे मार्गाची कामाची पाहणी करायला यायचे किंवा पर्यवेक्षण करायला यायचे, त्यावेळेस त्यांना ही गोड पौष्टिक गूळदाणी खाऊ घालण्यात आली आणि त्यांनाही ती आवडली. ती गोड होती, पौष्टिक होती, रुचकर होती आणि तिथून पुढे ह्या गूळदाणीचं नामकरण चिक्की असं झालं आणि त्याच्यानंतर त्याची अधिकृत विक्री होऊ लागली. आणि आपल्याला माहिती आहे की बोरघाटाचा तो कालखंड इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या स्थानिक मजुरांच्या, कष्टकरी लोकांच्या साहाय्याने सगळा कालखंड पार केला. बोरघाटातून रेल्वे पुण्यात आली. आपल्याला लहानपणी
एक मराठी गीत आठवत असेल लहानपणीचं. हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग चेडवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट. हा खंडाळ्याचा घाट आपल्या स्थानिक लोकांनी, आपल्या मजुरांनी, आपल्या बांधवांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पूर्ण केला. त्यांच्या ज्याला आपण म्हणू की पोटापाण्याचं ते पौष्टिक खाद्य हे कालांतराने लोणावळ्याची चिक्की म्हणून प्रसिद्ध पावलं. अग्रवाल कुटुंबाने त्यांनी केलेल्या चिक्कीचं नामकरण पुढे मगनलाल चिक्की केलं आणि पारख कुटुंब होतं, त्यांनी त्यांच्या चिक्कीचं नामकरण नॅशनल चिक्की असं केलं आणि ही त्यांची व्यापारी आणि व्यावसायिक ओळख तिथं तयार झाली. आता लोणावळी चिक्की असं नामकरण झाल्यानंतर रेल्वेच्या मार्गावर किंवा लोणावळा शहरातून मुंबईच्या दिशेने जाणारे, लोणावळ्यातून पुण्याच्या दिशेने येणारे अशा सगळ्या लोकांनी चिक्कीला आपल्या जाण्या येण्याच्या मार्गावरचं खाण्याचं किंवा घरी आवर्जून नेण्याचं असं स्थान दिलं आणि लोणावळी चिक्की ही अल्पावधीतच लोकप्रिय झाली. रेल्वेच्या डब्यांमध्ये, बाजारपेठेमध्ये, लोणावळ्याच्या आजूबाजूला असलेल्या गावखेड्यांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, पाड्यांमध्ये ही चिक्की प्रसिद्ध झाली. आणि आपल्याला माहिती आहे की लोणावळा खंडाळा ही नैसर्गिकदृष्ट्या थंड हवेची ठिकाणं आहेत. तिला गिरीस्थानंसुद्धा असं आपण म्हणू शकतो आणि इथे पर्यटनाला खूप मोठा वाव अगदी सुरुवातीपासून आहे. त्यामुळे पर्यटनासाठी येणारे लोकंसुद्धा आवर्जून चिक्की विकत घेऊ लागले आणि मुंबई पुणे मार्गावरचं लोणावळा खंडाळा हे महत्त्वाचं स्थानक आहे, म्हणजे रेल्वे मार्ग असो किंवा बस मार्ग असो. त्यामुळे ह्या मार्गावर कायम वर्दळ असते आणि ह्या वर्दळीतून लोणावळा चिक्की ही सगळीकडे पसरू लागली, तिचं नाव सगळीकडं होऊ लागलं आणि लोणावळी चिक्कीने आपलं एक ब्रँड निर्माण केलं. या लोणावळा चिक्कीमध्ये आहे काय तर शेंगदाणा आहे, गूळ आहे, म्हणजे नुसता शेंगदाणा गुळाची चिक्की पाक घालून केलेली तीसुद्धा चालते किंवा शेंगदाणा बारीक कुटला, खलबत्त्यामध्ये कुटला, मिक्सरमधून ग्राइंड करून काढला तर त्याला क्रश्ड चिक्की असं म्हणतात. अनेक लोक खोबऱ्याची चिक्कीसुद्धा करतात. त्याच्यानंतर हरभरा डाळीचीसुद्धा चिक्की असते आणि ड्रायफ्रूट चिक्कीसुद्धा असते, ज्याच्यामध्ये काजू, बदाम, विविध ड्रायफ्रूटचा समावेश असतो. तीळ चिक्की असते, गुलाबांच्या पाकळ्या समाविष्ट करून केलेली चिक्कीसुद्धा असते. एवढे त्याचे प्रकार आहेत. आता ह्याच्यामध्ये गुळाचा पाक केला जातो, तो 1 तारी, 2 तारी, 3 तारी, ते किती घट्ट मिश्रण करायचं. शेंगदाणा हा बाजारातून आणून त्याच्यानंतर तो भाजून घेऊन त्याची टरफलं वगैरे काढून तो व्यवस्थित मोकळा करून त्या पाकामध्ये कसा मिश्रित करायचा किंवा वाटलेला शेंगदाणा, कुटलेला शेंगदाणा कसा मिश्रित करायचा. त्याच्यानंतर तुम्ही डाळीची चिक्की करत असाल तर डाळसुद्धा स्वच्छ करून ती कशी पसरवायची, ती वाळून घ्यावी लागते. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स असतील तर त्याची टरफलं, आवरणं काढून तुकडे करून किंवा अखंड कशी पसरायची, हे सगळं व्यवस्थित बारकाव्याचं काम असतं आणि हे सगळं करून ते पाक थंड होऊ द्यावा लागतो किंवा क्रश्ड शेंगदाणे, बारीक कुटलेले शेंगदाणे पाकामध्ये मिश्रित करून तो खूप हलवावा, त्याच्यानंतर तो थंड होऊ द्यावा लागतो, तो पसरवावा लागतो आणि नंतर चाकूने त्याच्या वड्या कराव्या लागतात. हे सगळं केल्यावर 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200 ग्रॅम, 250 ग्रॅमची पाकिटे तयार केली जातात आणि त्याची बाजारात विक्री केली जाते. मित्रांनो, हे सगळं अत्यंत कुशल असं काम आहे आणि गेले कित्येक वर्ष हे काम आपले लोणावळा खंडाळा परिसरातले आपले बांधव नित्यनेमाने करत आहेत आणि चिक्कीला ते राजाश्रय देत आहेत, जेणेकरून ती लोकांच्या जिभेवर तिची चव रेंगाळत राहील आणि लोक ती तिथे खातील आणि घरी त्याचं खाऊ म्हणून ते घरी नेतील. अशा पद्धतीचं हे काम गेले कित्येक वर्ष होत आलेलं आहे. मित्रांनो, चिक्कीचं मूळ स्थान, चिक्कीची ओळख, चिक्कीची पाककृती, चिक्कीचा दर्जा म्हणजे तिची क्वालिटी हे जिओग्राफिकल इंडिकेशनसाठीचे निकष असतात आणि त्या पदार्थाची चव, लज्जत ही वर्षानुवर्ष टिकलेली असावी लागते, तरच त्याचं जिओग्राफिकल इंडिकेशन, जिओग्राफिकल टॅगिंग असं हे सगळं त्याचं काम केलं जातं.
म्हणजे भौगोलिक स्थानाची तिथली वैशिष्ट्यपूर्ण ओळख अशी त्याची नोंद घेतली जाते. त्याला हे GI टॅगिंग म्हणतात आणि लोणावळा चिक्कीला हे GI टॅगिंग मिळालेलं आहे. त्यामुळे लोणावळा चिक्कीची नक्कल आता कोणी करू शकणार नाही आणि ह्या चिक्कीच्या अनुषंगाने लोणावळ्याच्या परंपरेचा किंवा लोणावळ्याच्या थंड हवा, खंडाळ्याची थंड हवा आणि तिथल्या खाऊ परंपरेचा हा सन्मान आहे. स्थानिक उद्योग, चिक्की उद्योगाने तिथे अनेकांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून दिलं आहे. चिक्कीच्या बळावर अनेकांनी आपली रोजीरोटी चालवून घराचा, कुटुंबाचा खर्च भागवलेला आहे. त्यामुळे हा तिथल्या स्थानिक लोकांच्या उद्योजकतेचा सन्मान, रेल्वे बांधकामाच्या इतिहासाचा सन्मान, मुंबई पुणे प्रवासाशी जोडली गेलेली पौष्टिक खाद्यपदार्थाची नाळ याचा सन्मान आणि लोणावळा खंडाळ्याच्या खाद्यपरंपरेचा गौरव, असं हे सगळं ह्या लोणावळा चिक्कीला मिळालेल्या जिओग्राफिकल इंडिकेशन्स टॅगिंगच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे लोणावळा चिक्कीची ही ओळख केवळ रेल्वे प्रवासापुरती मर्यादित नसून ती लोणावळा चिक्कीचा 18व्या 19व्या शतकातला इतिहास, त्याच्या मागची त्याची खाद्यपदार्थाची शक्ती, ऊर्जा प्रदान करण्याची क्षमता आणि ही चिक्की निर्माण करणारे कुशल असे हात, या सगळ्यांचा हा गौरव आहे. त्यामुळे ह्या GI टॅगिंग जे लोणावळा चिक्कीला मिळालं आहे त्याबद्दल आपण सगळे लोणावळा खंडाळा या परिसरात चिक्की उत्पादन घेणाऱ्या सगळ्यांचं अभिनंदन करूया. चिक्की विकणाऱ्या सगळ्या विक्रेत्यांचं, कष्टकरी समाजाचं, रेल्वे प्रवासात, रेल्वेच्या डब्यात, पुणे लोणावळा लोकलमध्ये, अगदी कर्जतपर्यंत आणि इकडे आपल्या निगडी, आकुर्डी या रेल्वे स्थानकांपर्यंत सगळ्या पुणे शहरात, महाराष्ट्रात, देशात लोणावळा चिक्की अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यामुळे ह्या सगळ्या कष्टकरी लोकांचं आपण अभिनंदन करूया आणि शुभेच्छा देऊया की असंच तुम्ही चांगलं काम करत राहा आणि आम्हाला ही उत्कृष्ट चवदार अशी चिक्की विक्रीसाठी नेहमी उपलब्ध करून ठेवत जा, असं त्यांना आपण विनंती करूया. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. लोणावळा चिक्कीबद्दल तुमचं काय मत आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, लाईक करा, शेअर करा. तुमचे मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन या सगळ्यांना माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. मी अनवट वाटेवर चालणारा प्रवासी वाटसोरू वारकरी आहे. माझ्यासोबत जोडलेले राहा. असे काही वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला, ऐकायला मिळतील याची मी तुम्हाला खात्री देतो. माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करणार आहातच, त्याबद्दल शंका नाही. या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.